आपण आता आहोत क्युमेन क्लब या ठिकाणी। मागील 3 दिवसापासून या ठिकाणी मालपूर गावातील सिंदखेड तालुक्यातील इंद्रे कुटुंब या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत। साधारणतः घटना अशी आहे की मागे मी या संदर्भात एक बातमी देखील प्रसारित केली होती। या बातमीमध्ये मी सांगितलं होतं की ज्याप्रमाणे या ठिकाणी यांचा काही घरकामावरून विटा घेण्याच्या इच्छेने काही वाद झाला होता। स्थानिक काही जे लोक आहेत त्यांनी या लोकांना मारहाण केली होती काहीतरी वादविवाद झाल्यास कारणास्तव, आणि त्या अनुषंगाने या लोकांनी म्हणजे या ग्रस्तांना देखील 12 ते 18 टाके पडले होते आणि या मुलाला देखील मारहाण झाली होती। आणि सदर जी महिला आता आपण पाहत आहोत जे झोपलेली अवस्था दिसत आहे, या महिलेला देखील मारहाण झाली होती। मात्र एवढा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल देखील स्थानिक रोडेच्या पोलीस स्थानकांवर साधारण गुन्हा दाखल करण्यात आला आणि यांची त्या ठिकाणी अशी मागणी होती की यांना अॅट्रॉसिटी अंतर्गत हा गुन्हा दाखल करणं अपर्याय होतं। मात्र ते गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि त्या लोकांना न्याय मिळावा या उद्देशाने हे लोक आज या ठिकाणी बसतात। आता यांची पुढची भूमिका काय आपण जाणून घेऊया। दादा काय सांगणार तुम्ही या ठिकाणी आता आला आहात, नेमकं तुमची पुढची भूमिका काय असेल? आम्हाला एकटोची केस दाखल करायच्या जे दादा, त्यामुळे आम्ही निघले बचेलचे तामीन त्यामुळे मारजोड होईल होती मारपूर गावात, म्हणजे मारपूर दोंडाच्या मारजोड होईल होती। आम्ही त्यातले पैसा दिलेला होता ऍडव्हान्स, त्यातले इटबट्टीना पैसा म्हणजे बोलीभाषा वय जाल होती। मग त्यातले बला तिसरी केपट्या की त्यांनी बट्टी दर्शनी इट टाकेल होती त्यांनी, आणि आम्ही त्याला सांग का बुवा इट असे का टाकी तुम्ही तवशाक मग त्यांनी 4-5 जणीसले फोन लाई दितात। फोन लावानंतर मग त्या 10-12 जणी उन्हात गाड्या लईच नाही, 7 ते 8 गाड्या लईच नाही येल होतात त्या। मग उन्हात डाक मार झाडू म्हणजे मारामारी चालू कर दिली म्हणा वडींना डोकामा, म्हणजे लाख का काहीतरी त्याने टाकी दिन 8 का 16 टाका असा पन्ना होता त्याचा डोकामा। आणि त्या मारानंतर म्हणे आईले पण इथलं मारत तेच नाही, आणि शिव्या झाड एकदम गंद्या गाया मारवडता एकदम गाया ती राहतात त्याच्या आधी। तुम्हाला त्या ठिकाणी कोणी मारहाण केली, तुमचं नाव सांगा? जितू पाटील, कैलास पाटील, प्रकाश पाटील, शंकर पाटील, गोलू पाटील, सुनील पाटील, भैया पाटील। यानंतर तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला गेले, त्यानंतर जे पोलीस अधिकारी यांनी तुम्हाला काय सांगितलं? त्यांनी एवढं चांगलं आम्ही करणार, पण त्यांनी जे म्हणजे आम्ही जी गवाही दिली होती त्या गावानंतर त्याने असं काहीच एस्टुरीची ना केस असा टाकेल नाहीये। त्याने चाप्टर केस टाकी दिले आमले एस्टुरीची ना केस आमले दाखल करणार तो त्याने काही निका नाही। म्हणजे आपण पाहू शकता की एकीकडे हे लोकांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, मात्र स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिरंगाई दाखवली व कुठे ना कुठे हे प्रकरण मॅनेज झालं असं आपलं देखील या ठिकाणी लोकांचं असं म्हणणं आहे। मुळात हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना देखील या साधारण स्वरूपात मध्ये घेणं म्हणजे कितपत योग्य आहे? दादा आपण या संदर्भात काय सांगणार? नेमकं आता आपलं 3 दिवसापूर्वी आपण या ठिकाणी बसलाय, आज प्रकृती कशी आहे? एकदम डाऊन आहे माझी प्रकृती काय, आणि तुम्हाला आता काय अपेक्षित, तुम्हाला न्याय हवा असं? नाही, मला न्याय हवा बराबर, आणि मला ते आपला येटर सिटीची मागणी आहे माझी। म्हणजे अंतिमतः या लोकांची अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करणं हीच एक मागणी आहे। आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की या संपूर्ण प्रकरणामध्ये स्थानिक जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि या लोकांचा गुन्हा दाखल करून घेतला जातो का आणि या लोकांना न्याय मिळतो का? विजेंद्र एकनाथ, जनसामान्यांचा आवाज।